कळवा परिसरामध्ये नाराजी नाट्य चांगलंच रंगलं आहे। कळवा परिसरातील माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा सुरेखाताई पाटील या आता नाराज झाल्या आहेत। त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आता त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे। तिकीट कापल्यानंतर सुरेखाताई पाटील चांगल्याच नाराज झाल्या आहेत आणि त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रभागातील जनतेची कामं व्हावी या दृष्टिकोनातून आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मात्र शिवसेनेने तिकीट नाकारल्याने आता जनतेच्या आग्रहाखातर आपण निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आम्ही जेव्हा कळव्यातील आणि आम्ही सर्व नगरसेवक जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की आपल्याला प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी मिळेल, परंतु कुठे माशी शिंकली काही कळली नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक आम्ही कळव्यातून जेव्हा सगळे नगरसेवक केले तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जर सुरेखाताईंना तिकीट देत असाल तरच आम्ही येतो, आणि त्यांनी आता तिकीट सर्वांनीच घेतली, पण मला काही तिकीट मिळाले नाही। पुढे मी प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी घेणार आणि मी जिंकणार। ही कारण माझीच नाही, आमच्या ह्या सगळ्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्व जनतेची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही लढवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।